नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले आता. बाहेर अंगण झाडायचं चालू आहे आणि इकडं माझ्या घरात स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज करायची दोडक्याची पातळ भाजी आणि कोबी मुलांना डब्याला. तर चला भाज्यांना फोडणी देऊन घेते आणि भाज्या शिजाय टाकते आणि मग पीठ मळाय घेते. चला पटापटा करून घेऊया स्वयंपाक आता. इकडं कोबीची भाजी टाकली शिजायला आणि इकडं दोडक्याची पण भाजी टाकली शिजायला. दोन्ही भाज्या शिजते ते तोपर्यंत बारीक गॅसवर पीठ मळून घेते आता. दोन्ही पण भाज्या झाल्या त्या आता आणि इकडं पीठ मळून घेतले आता. चपात्या करून घेते. स्वयंपाक झाला आणि किचन वाटा स्वच्छ धुवून घेतला आता. भांडी घासून घेते. बाहेर आता वाजल्या 10:30. सगळं घर आवरून घेतलं. झाडून पुसून भांडी बाहेर नेली होती आणि आता पुसून घेतली सगळी घरं. भांडी घासून झाली ते आता जेवण वगैरे करायचं. वाजल्या त्या 10:30. घरची कामं सगळी आवरली. 2 दिवस काही रानात येता आलं नाही कारण का पावसाची चिरचिर चालू होती आणि शेंगा काढायचं. आपलं 3 सार राहिले ते काढायचं. त्यातलं पण थोडं थोडं सोडलं ते आम्ही आणि आता घरी वाळवतात. निमा शेंगा त्या आणि निम्या राहिले तर आता काढायच्या. ते आता आम्ही दोघीजणी मिळून काढतोय. आधी सगळा सारा उपटून घेणार आणि मग त्याच्या खालच्या उकरून घ्यायच्या. थोड्या शेंगा बऱ्याच निघते त्या खाली उकरायला. आपण चला आता उपटून घेऊया. ऊन चांगलं पडलंय कडक. दुपारनंतर परत चिरचिर सुरू होती पावसाची, त्यामुळं सकाळ सकाळ उरकून घ्यायची सगळी कामं. चला आता घेऊया उपटून. आता शेंगाची पाटी भरून झाली. पाट्या मोठ्या असल्यामुळं उशीर लागतोय भरायला. लांब तोडत आणलं आता आम्ही आणि आता पाटी ओतून येते आणि मग पुढचं इकडचं तोडायला सुरुवात करते. चांगल्या अशा मोठ्या मोठ्या शेंगा येत्या. चला आता वत्ती पाटी आणि मग दुसरं येलं उपटून सुरुवात करते तोडायला. तर शेंगा कागदावर पसरले ते. जेवण करायला घरी आलो. जेवण करून घेऊया आता. त्या जरा झाकून ठेवल्या, जरा चिरचिर आली म्हणून आता उघडाय चालू आहे. तर आता जेवण करायला घेऊया. आता वाजले त्या 3, 3:30. 3:30 वाजले ते आता आणि आता निघायला लागले अजून शेंगा काढायला. जेवण झालं आताच आणि इकडं शेळ्यांना खायला सोडले चरायला. चला आता खाते ती सगळी पाला पाचोळा दिवसभर, पण शेडमध्ये ही करून ही राहते ती. जरा आता जरा चाना म्हणजे असं शेंड्यावरचं खाऊन टाकते ती. बारकी पिल्लं पण खायला लागली ती. आता सोडल्या आता शेळ्यांना. शेळ्या बघत बघत शेंगा तोडून घ्यायच्या. चला मग आता शेंगा तोडायला जाऊया. तर आता वेल सगळं उपटून घेतलं आणि त्याच्या बुडं सगळी वर करून ठेवले उन्हाकडल्या साईडला, कारण का ह्याची अशी माती रिकामी होऊन खाली पडते आणि नुसतं शेंगा राहते ते. चला आता शेंगा तोडून घेऊया. पाठीमध्ये भरपूर येले उपटलेत आता. इकडं भिमुकाच्या रानामध्ये कशी चरते ती आणि ते एकदम मोकळ्या मनाने खायला लागले ती. भरपूर गावात आहे शेळ्यांना खायला. शेळ्या पण चोरून निघते त्या आणि इकडं आमच्या शेंगा पण तोडून निघते ते. निघाली उपटलेलं वेल सगळं झाले तर आता पाटी पण आपली भरत आली आणि आता वाजले त्या 4:30. आणि इकडं बघा, इकडच्या साईडला पांढरा शुभ्र असा आभाळ आहे आणि इकडं बघा काळभंगार असा आभाळ आले. तळ धरून असं वाटतं आता पाऊस पडेल. आणि इकडं ऊन पण पडले आणि इकडं आभाळ आले. काय करतोय, येतोय का नाही पाऊस काय माहीत आता. एवढा का वाऱ्यानेच असं जाते. सकाळना असं भरपूर ढगार आलं आणि वाऱ्याने गेलं. आता एवढंच काय करतोय काय माहीत आता. आले ते 6:30. दिवस हळूहळू मावळायला लागलाय आणि इकडं आपलं 2 सारं कडपर्यंत आणले ते. 1 सारा लागलाय
आणि इकडं दुसऱ्या साऱ्याच्या 10-15 वेल राहिले ते असं तोडायचं. आता कंटाळा आला भरपूर. आज 5-6 पाट्या काढून झाल्या. 5-6 पाट्या भरून ठेवल्या. दोघीत मिळून 6 पाट्या झाले ते. आणि आता एक सारं राहिलं अर्धा. ते आता उद्याच्याला आणि 10-15 वेल उद्याच्याला आता तोडायचं. आणि आता बास केला. आता निघालं घरी. पिशव्या घेऊन जायचं आता घरी. आज काय कागदावर वतल्या नाही त्याच्यामुळं घरचे पहिले निघलेले शेंगा वाळवायला चालू होत्या कागदावर, त्याच्यामुळे ह्या काय वाटल्या नाही त्या. आता ह्या उद्या पसरायच्या आणि राहिल्या सारा तोडून घ्यायचा. चला आता जाऊया घरी. तर आता घरी आलो. 7 वाजले ते. हातपाय तोंड वगैरे धुलं आणि आता स्वयंपाकाला लागले मी. तर त्याआधी आता चहा करून घेते. चहा ठेवलाय आणि मग चपात्या आणि भाजी करते. आज आळूच्या पानाची गरगटा भाजी करायची आणि चपात्या. चहा ठेवलाय आता. चपात्या करायला आता सुरुवात केली मी. The next day. सकाळी लवकर आलतो 10 वाजता. थोडंच राहिलं होतं कालचा अर्धा सारा आणि ते 10-15 वेल. तेवढा वेल उपटून झाला. आता 1 वाजले दुपारचे. आणि थोडंसं वल्या शेंगा खायसाठी ठेवले ते. आणि आता सगळं आज झाला सगळा भिमक काढून म्हणायचा. चला आता घरी जाऊन शेंगा वाळत घालते एवढ्या पाटीतल्या. आणि बाकीच्या शेंगाला हात देते म्हणजे चांगल्या वाळते ना. आज भरपूर सकाळ धरणं ऊन होतं. सकाळी 9 वाजल्यापासून कडक असं ऊन होतं. दीड वाजले. आणलेल्या शेंगा सगळ्या ह्या कागदावर पसरल्या त्या. रोज वेगवेगळ्या कागदावर पसरल्याच्या. जेवढ्या निघल्या दिवसभराच्या तेवढ्या वेगळ्या. पहिल्या दिवशीच्या चांगल्या वाळले त्या आता. आणि आता दुपारनं काहीच काम नाही त्याच्यामुळं आता इकडं शेंगा फोडायला घेतले ते. शेंगा फोडून झाल्या. त्या स्टीलच्या अर्धी पाटी शेंगदाणे निघले ते. मोठे मोठे शेंगदाणे इथं पण अजून ह्याला वाळत घालायचं उन्हामध्ये. चला आता 3:30 वाजल्या. शेंगदाणा तर फोडून झाला. आता शेळ्या वरडायला लागल्या. शेळ्यांना मोकळं सोडती चरायला. मुलं येतील आता शाळेतनं. परत आबाळ यायला लागलं इकडून थोडं थोडं. शेंगा पसरलेल्या गोळा करून घ्यायचे ते. आज चांगलं सकाळपासून ऊन पडलं. चांगल्या शेंगा वाळल्या ते. आणि चिमण्या बघा इथं रानातल्या आहेत त्या पण इथं अजून घरीच कागदावर खायला लागले त्या आयत्या. किती छान खाते ते. चार वाजले आता आणि शेळ्या सोडल्या तर चरायला. सरते मी शेळ्या आता. मुलांची बस आली आता. मुलं शाळेतून आली ते आता. इकडं शेळ्या राखले त्या रानात हाणले त्या. इकडं गिनीगोलामध्ये चरते ते शेळ्या. राधा आत्ता शाळेतनं आले. हातपाय तोंड धुलं कपडे बदलली. आणि इकडं घराजवळ एक सीताफळाचं झाड आहे. तिथे एक छान सासर राधाला सीताफळ भेटले. गोड आहे का ग राधा? लय गोड आहे का? आवडलं का तुला? राधा खायला लागले तर सीताफळ. थोडे थोडे खायला लागले. पाखरं खायला लागली ती का? एक तर खाऊन टाकला पिकलेला. खाऊन टाकलं का ग? इथं पाखरं आहेत ती त्यामुळं सीताफळ पाखराने खाऊन टाकले त्या वरच्या कडेला. छान आहे ना मग. गोड लागते ना. खा मग. 5 वाजले आणि सगळी शेरडं आता
शेडमध्ये आली. पाऊस यायला सुरुवात झाली आणि इकडं शेंगा भरायला चालू आहेत आमच्या. काही शेंगा झाकून ठेवल्या ते इकडं आणि काही वर आणले ते पोर्चमध्ये. आता भरून ठेवू पोत्यांमध्ये. तर आता वाजले त्या 6:30 आणि शेळ्यांना आतमध्ये दांबलं. शेळ्यांना गवत आणून टाकलं. आता रातभर खाते ती, चरले ती भरपूर, पण तरी पण त्यांना टाकले खायला. पाणी पण खाते नी. आणि गुरांना पाणी दावून आज इकडल्या दावणीला आणले, इकडं बांधले पाणी दावून. वैरण टाकले आता